आणि शिवाजी महाराजांनी तानाजीरावांना विडा दिला आणि तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे किल्ले कोंढाण्याच्या मोहिमेवरती निघालेत. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी तानाजीराव कोंढाण्याच्या पायथ्यावरती पोहोचलेत. आणि इकडे मात्र राजगडावर शिवाजी महाराजांच्या डोळ्याला डोळा अजिबात लागत नव्हता. महाराज सतत चिंतेमध्ये होते आणि त्या रात्री तानाजीराव कोंढाण्यावरती चढून गेलेत. आणि दुसऱ्या दिवशी बातमी समजली की मराठ्यांनी किल्ला सर केला आणि शिवाजी महाराजांना मोठा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी शिवाजी कोंढाण्यावरती पोहोचले आणि महाराजांची नजर भिरभिरली. गडावरती एके ठिकाणी भली मोठी माणसांची गर्दी झालेली होती. महाराजांची पावले वळली, महाराज पुढे चालून गेले आणि महाराज थांबले. महाराजांनी समोर बघितलं तर समोर तानाजीराव शांतपणे पडलेले होते, डोळे घट्ट मिटलेले होते, अंगावरती जखमा झालेल्या होत्या. महाराजांना हुंदका आला. महाराज म्हणाले, तानाजीराव तुम्ही तर आमच्या बालपणीचे मित्र, मग अर्ध्यावरती कसं काय टाकून गेला तानाजीराव? महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. महाराज कडाडले. गड आला पण माझा सिंहासारखा तानाजी मात्र गेला, माझा सिंहासारखा तानाजी मात्र गेला.